सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बेकायदेशीरपणे 427 कर्मचारी भरती प्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष, लेखा परीक्षक व सहकार विभागीय निबंधक यांच्यासह 25 जणांविरुद्ध न्यायालयामध्ये फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे करणे आदी कलमांखाली फिर्यादी दिली असून त्याची सुनावणी 9 मे रोजी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। विभागीय सहकार सहनिबंधक अयन काकडे, लेखा परीक्षक कनकिया आणि मेहता अहमदनगर, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीपराव पाटील, विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संग्रामसिंह देशमुख, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, अनिलराव बाबर, विक्रमसिंह सावंत, डॉक्टर प्रतापराव पाटील, विशाल पाटील, महेंद्रलाड, झुंजाराव शिंदे, सुरेश पाटील, संजय काका पाटील, विलासराव पाटील, चंद्रकांत पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, बाळासाहेब होणमोरे, सिकंदर जमादार, चंद्रकांत हाके, चुमन डांगे, किरण लाड, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कायद्याचे पालन न करणे, नेमून दिलेले काम न करणे या कलमाखाली न्यायालयामध्ये फिर्याद देण्यात आली। अरुण काकडे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाकडे यापूर्वीच परवानगी मागण्यात आली आहे। विश्रामबाग पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयातील ज्येष्ठ 2 वकील ॲडव्होकेट SK सनदी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 वकिलांनी सदरची फिर्याद दाखल केली आहे। प्रशांत सदामते म्हणाले, 2016 मध्ये 427 लिपिक पदे भरती करण्यासाठी सहकार आयुक्त यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला। हा प्रस्ताव 2019 मध्ये सशर्त मंजूर करण्यात आला। यामध्ये नोकर भरती, शासनमान्य भरती एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात अट घातली होती। तसेच भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची परवानगी विभागीय सहकार सहनिबंधक यांच्याकडून घेण्यात यावी अशी देखील अट घातली होती। परंतु बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने या 2 अटींसह अन्य अटींचा भंग करून स्वतःच्या लाभासाठी बेकायदेशीरपणे नोकर भरती केली। बँकेने अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड अमरावती या बोगस कंपनीकडून भरती प्रक्रिया राबवली। ही कंपनी भरती प्रक्रिया राबवणारी कंपनी नव्हती, तर केवळ सॉफ्टवेअर पुरवणारी कंपनी होती। कागदोपत्री ही कंपनी 2012 मध्ये नोंद झाली होती, तर 2015ला ही कंपनी बंद पडली। या बोगस नोकर भरती विरुद्ध स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी सुरुवातीला याबाबत आवाज उठवला व पाठपुरावा केला। त्यांच्या तक्रारीनंतर सहकार आयुक्त यांनी विभागीय सहकार सहनिबंधक लेखा परीक्षण विभाग श्री DT छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिल पैलवानसह 5 वरिष्ठ सहकार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती। या समितीने त्यांचा अहवाल सहकार आयुक्त यांच्याकडे ऑगस्ट 2023 मध्ये सादर केला। या अहवालामध्ये नोकर भरती बोगस कंपनीमार्फत झाल्याचे व परीक्षेमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवून व अपात्र उमेदवारांची नेमणूक केल्याने स्पष्ट झाले। त्या अहवालानुसार कार्यवाही करण्याचा आदेश सहकार आयुक्त यांनी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांना ऑक्टोबर 2023 मध्ये दिला। अरुण काकडे यांनी याबाबत नोकर भरती रद्द करून संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते, परंतु अरुण काकडे यांनी याबाबत कोणतीही कारवाई न करता पुन्हा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा फार्स सुरू केला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। नमस्कार, मी प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात संघटनेच्या वतीनं सहनिबंधक कोल्हापूर या ठिकाणी 2 वेळा बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे। सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक वेळा बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांच्या कालखंडामध्ये नोकर भरती झालेली आहे ती पूर्णतः बेकायदेशीर झालेली आहे। चौकशी अहवालामध्ये संचालक हे दोषी आढळलेले आहेत, अधिकारी दोषी आढळलेले आहेत, परंतु सहनिबंधकांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होताना आम्हाला दिसली नाही। विविध पद्धतीने आम्ही पाठपुरावा करत आहोत। कागदोपत्री सबळ पुरावे असून देखील सहकार प्रशासन संचालकांना पाठीशी घालत आहे। त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं हा सर्व जो प्रकार आहे, फसवणुकीचा प्रकार आहे, बनावट कागदपत्रक बनवणे, बेकायदेशीर नोकर भरती घेणे, ह्या सर्व बाबींना घेऊन आम्ही कोर्टामध्ये संचालकांच्यावरती फौजदारी खटला दाखल केलेला आहे आणि पहिली सुनावणी 9 मे रोजी होणार असून आम्हाला न्यायालयाकडून आता अपेक्षा आहे
जे दोषी संचालक आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि सहनिबंधक जे आहेत त्यांच्याकडून जी कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा मागणीसाठी आम्ही न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे. येणाऱ्या काळात सहकार प्रशासनाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती तात्काळ प्रशासक नेमण्यात यावेत. जी झालेली नोकर भरती आहे ती रद्द करून जे 428 कर्मचाऱ्यांना जो गेली अनेक वर्ष झालं पगार देण्यात येत आहे तो सर्व पगार या संचालकांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी या निमित्ताने मी करतो.